दंडवत प्रणाम मंडळी परब्रह्मज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणणार आहोत लीळा चरित्रातील निर्भट्ट भांडारेकरांशी संबंधित लीळा। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूयात। पंडित निर्भट्ट हे विदर्भ देशातील भंडारा येथील राहणारे होते। हे संस्कृतचे थोर विद्वान व सदाचारी ब्राह्मण। त्यांना शास्त्रीय ग्रंथ वाचनाचा अतिशय छंद होता। ते सदैव वाचनात गढलेले असत। त्यांचा संस्कार उच्च असल्यामुळे साहजिकच त्यांना अध्यात्मशास्त्र वाचनाची आवड होती। एकदा दुपारची वेळ झालेली, स्नानासाठी पाणी काढलेले होते। जेवण तयार आहे व पत्नी स्नानाला उठा उठा म्हणते आहे। पण पंडित निर्भट्ट एक श्रुती अथवा कोणता तरी अध्यात्म विषय धुंडाळीत ग्रंथाची पाने चाळण्यात दंग झालेले होते। ते तेथून उठत नव्हते अथवा कोणाशी बोलावयास तयार नव्हते। एवढ्यात श्री चक्रधर स्वामी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी आले। पण निर्भट्टाचे लक्ष कोणाकडेच नव्हते। मग ते स्वामींकडे तरी कशाला पाहतील। स्वामींची नजर निर्भट्टाकडे गेली। त्यांना विचारमग्न अवस्थेत पाहून स्वामी म्हणाले, भटो, मागील फांकी पहा, म्हणजे अमुक पानावरची अमुक ओळ वाचा। लगेच पंडित भांडारेकरांनी स्वामींनी सांगितलेल्या पानावरची ओळ पाहिली। तेव्हा त्यांना पाहिजे होते ते सापडले। त्यामुळे ते अत्यंत प्रसन्न झाले। माझ्या मनातील ओळखणारा हा परमेश्वर आहे आणि मी जीव आहे असा दृढ निश्चय झाला आणि ते स्वामींच्या पाठोपाठ घर सोडून निघाले। तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली, स्नानासाठी पाणी ठेवले आहे आणि तुम्ही कोणीकडे निघालात? निर्भट्ट म्हणाले, जयाचे तयापासी जात असो, तुम्ही राहा। असे म्हटल्यावर त्याची पत्नी काही न बोलता तिथे तेच राहिली आणि हे स्वामी बरोबर चालू लागले। स्वामी व भांडारेकर हे दोघे गावाच्या बाहेर एक मोठा तलाव होता तेथे गेले। स्वामींनी तेथील खडक स्वच्छ धुतला व त्यावर हातातील अन्न ठेवून भोजन केले आणि आपल्याजवळील अन्नप्रसाद निर्भट्टास दिला। तो त्यांनी अमृत म्हणून ग्रहण केला। तेथे स्वामींनी त्यांना थोडक्यात तात्विक सिद्धांत सांगितला। त्यावरून त्यांना वाटले, आता पुरे झाला हा संसार, हा नाशवाना आहे। इतके दिवस आपण संसारात घालविले, परंतु या पुढील दिवस वाया घालवायचे नाहीत। हा सुवर्णयोग चालून आला आहे। मला साक्षात परमेश्वर भेटला असा हा योग पुन्हा माझ्या आयुष्यात देणार नाही। तेव्हा आपण येथूनच स्वामींच्या बरोबर जावे व त्यांच्या सानिध्यात आपले उर्वरित आयुष्य घालवावे। असा आत्मकल्याणकारक विचार करून त्यांनी आपली संपत्ती, घरदार, पत्नी, पुत्र यांचा मोह न ठेवता सर्वस्वाचा त्याग केला आणि ते स्वामी बरोबर निघाले। यापुढे स्वामी आणि भांडारेकर आपला काल क्रमू लागले। या काळात श्री भांडारेकरांनी भिक्षा आणावी आणि दोघांनी मिळून खावी असा दैनिक क्रम सुरू झाला। स्वामींच्या सानिध्यात राहून त्यांनी शास्त्रविमर्शन आणि त्यांची सेवा यातच भांडारेकरांनी आपले 16 वर्षाचे आयुष्य घालविले। निर्भट्ट हे आदर्श ज्ञानीभक्त होते। ते स्वामींच्या सानिध्यात जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली। स्वामी समवेत त्यांचे उठण्या बसण्याचे आचरण नम्रतेचे होते। तसे आचरण स्वामींच्या कोणत्याही शिष्याला करता आले नाही। असे हे थोर आचारवंत पुरुष, त्यांची स्वामींवर गाढ श्रद्धा होती। कितीही संकट कोसळले तरी स्वामींच्या गुणसंकीर्तनाशिवाय कोणता शब्द तोंडातून काढावयाचा नाही असे हे ध्यानस्थ स्थितप्रज्ञ पुरुष होते। एकदा निर्भट्टांना इंगळेने दंश केला तेव्हा त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या, परंतु देह जाओ अथवा राहो हाच प्रभूचरणी दृढ भावो या उक्तीप्रमाणे ते घाबरले नाहीत। त्यांनी परमेश्वराची स्तुती करण्यास सुरुवात केली। जसजसे ते स्तुती करू लागले तसतसे इंगळीचे विष उतरत गेले। एकदा निर्भट्टांना वाटले, आपण वाघपुष्पाने स्वामींचे पूजन करतो, पण हा मिथ्याचार आहे। वास्तविक पाहता द्रव्याने स्वामींचे पूजन करावयास पाहिजे।
जीवाला जीवाच्या ठिकाणी पूजन घडते, पण परमेश्वराच्या ठिकाणी कधीच घडत नाही. आपले स्वामी परमेश्वर अवतार आहेत. त्यांचे पूजन आपणास घडावे, परंतु आपणाजवळ द्रव्य नाही. आपण तर द्रव्याचा त्याग केलेला आहे. आपणास द्रव्य कोठे मिळेल याची चिंता निर्भटांना लागली. स्वामींनी आपल्या भक्ताचे मन ओळखले. त्यांचा मनोरथ आपण पूर्ण करू व त्याबरोबर इतरांना लाभ घडवू असा स्वामींनी हेतू धरून ते फिरत फिरत विदर्भातील एलिचपूरला आले. त्या ठिकाणी भैरवाच्या देवळात प्रथम दोघांनी बिराड केले. नंतर स्वामी म्हणाले, आम्ही येथे राहू आणि तुम्ही पलीकडील निर्वाणीच्या देवळात जा. तेथे तुम्हाला कोणी विनंती करील तर ती तुम्ही मान्य करा. स्वामींची आज्ञा होताच निर्भट्ट निर्वाणीच्या देवळात गेले आणि तेथे एका भागात जप करीत बसले. एलिचपूरच्या राजाची राणी दानाई ही निर्वाण देवतेची भक्ती करीत असे. ती नेहमी निर्वाणाच्या दर्शनाला येत असे. त्याप्रमाणे ती आजही आली होती. तिने देवळात जाऊन देवतेची पूजा केली व नमस्कार करून प्रदक्षिणा घालू लागली. तेव्हा भांडारे कार तिच्या दृष्टीस पडले. तिला वाटले कोणीतरी संत तपश्चर्येसाठी बसला आहे. त्याचे दर्शन घ्यावे म्हणून तिने जवळ येऊन नमस्कार केला व म्हणाली, आपण आमच्या राजवाड्यात येऊन आमचा राजवाडा पवित्र करावा. याप्रमाणे प्रार्थना करून तिने त्यांना राजवाड्यात नेले. उत्तम प्रकारे त्यांचा आदर सत्कार केला. मग त्या राणीने पूजाद्रव्य काढले. ते पाहून निर्भट्ट म्हणाले, हे काय करीत आहात? राणी म्हणाली, मी तुमची पूजा करणार आहे. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला पूजा करावयाची असेल तर आमच्या गुरुची पूजा करा. राणी म्हणाली, तुम्हालाही गुरु आहेत. ते येथे असतील तर त्यांना पालखी पाठवून बोलावून घेते. निर्भट्ट म्हणाले, पालखी कशाला? आमचे गुरु विरक्त पुरुष आहेत. ते पालखीतून येणार नाहीत. मीच त्यांना बोलावून आणतो. असे सांगून ते स्वामींकडे गेले. सर्व वृत्तांत सांगितला व स्वामींना विनंती करून त्यांना राजवाड्यात आणले. मग राणीने स्वामींना सिंहासनावर बसवले. त्यांच्यासाठी पूजा सामग्री आणली व ती स्वीकार करण्याविषयी तिने स्वामींना विनंती केली. तेव्हा स्वामी म्हणाले, हे सर्व द्रव्य निर्भट्टाचे आहे, कारण त्यांच्या पूजेकरिता तुम्ही हे द्रव्य आणले होते. म्हणून या द्रव्यावर निर्भट्टाची सत्ता आहे. तरी तुम्ही हे सर्व द्रव्य निर्भट्टाजवळ द्या आणि ते आमची पूजा करतील. याप्रमाणे स्वामींचे म्हणणे राणीने मान्य केले. ती निर्भट्टाजवळ द्रव्य देऊ लागली आणि निर्भट्ट स्वामींची पूजा करू लागले. अशी त्यांनी वेदोक्त अष्टांग पूजा केली. नंतर त्या दोघांना राणीने भोजन दिले. यानंतर स्वामी त्या राणीस पूजा केलेले द्रव्य परत देऊ लागले. तेव्हा ते द्रव्य परत घेण्यास राणी तयार होईना. त्यावेळेस स्वामी राणीला म्हणाले, तुम्ही हे द्रव्य आमचे म्हणून घ्या, आम्ही तुम्हाला देत आहोत. मग त्या राणीने ते द्रव्य घेतले. यानंतर ते गुरु शिष्य तेथून निघून गेले. अशा प्रकारे स्वामींनी निर्भट्ट भांडारेकरांचा मनोरथ पूर्ण केला. स्वामी व निर्भट्ट एलिचपूरहून निघाल्यानंतर ते फिरत फिरत नांदेडला आले व नांदेडच्या पूर्व दिशेला नरसिंह मंदिरात राहिले. भिक्षा अवसरी निर्भट्ट भांडारेकार गावात भिक्षेकरिता निघाले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, तुम्हाला गावात काही नवल दिसल्यास कोणास न सांगता मौन धारण करा व पूजा अर्चना करून घेऊ नका. स्वामींची आज्ञा मान्य करून निर्भट्ट गावात गेले. रस्त्याने जात असताना त्यांना शाळा दिसली. त्या शाळेत मुले अभ्यास करीत होती. त्या शाळेच्या प्रत्येक खांबाला एक एक देवता लोंबकळून ते खांब गदागदा हलवून इमारत पाडीत होत्या. हे दृश्य भांडारेकरांना दुरूनच दिसले. हे पाहून त्यांना त्या मुलांची दया आली व स्वामींनी सांगितलेले वचन ते विसरले आणि मोठ्याने म्हणाले, मुलांनो बाहेर या, शाळा पडत आहे. ते ऐकून मुले बाहेर आली. मुले बाहेर पडताच ती शाळेची इमारत खाली कोसळली. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. लोकांनी कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानले. त्यांना घरोघरी नेऊन त्यांची पूजा करून सत्कार केला. त्यांना मिष्टान्न पदार्थाची भिक्षा दिली. ती भिक्षा घेऊन निर्भट्ट स्वामींजवळ आले. त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. स्वामी म्हणाले, ज्यामुळे लोक पूजन करतात ते करणे योग्य नाही.
आता निर्भट्टांना थोड्याच वेळात महाज्वर आला. मग स्वामींनी त्यांना गंगा नदीच्या दक्षिण काठावर असलेल्या नंदीश्वर देवळात नेले. स्वामींनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. शेवटी त्यांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा स्वामींनी निर्भट्टाचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांना म्हणाले, तुमचा मृत्यू चुकवू का? निर्भट्ट म्हणाले, अशी आपल्या मांडीची उशी पुन्हा मिळेल का? स्वामी म्हणाले, ते अशाश्वत आहे. मग निर्भट्टाने स्वामींकडे अवलोकन करीत देहत्याग केला. त्यानंतर स्वामींनी स्वतः त्यांचा जळ निक्षेप करून तेथून निघून गेले. मंडळी, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण छळदोबांची व्यक्तिरेखा बघणार आहोत. दंडवत प्रणाम.